नमस्कार, मी संजना. आपण पाहताय लोकापेक्षा न्यूज. पाहुयात आजच्या टॉप बातम्या. लोकापेक्षा न्यूज परिवारातर्फे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत दाखल. चैत्यभूमीवर रांगा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसंच कोरोनाबाबतचे नियम पाळले जावेत म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी कोरोना संबंधित नियमांचे पालन करून चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची हीच योग्य वेळ. न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची वेळ आली आहे. आपल्याला पारदर्शकता ठेवली पाहिजे. पारदर्शकतेमध्ये काहीही चुकीचे नाही. संसदीय कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते, मग न्यायालयीन कामकाजाचे का नको? अर्थातच सर्व बंधनासह, असं महत्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केलं आहे. ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने मुंबईच्या न्यायालयात वार्षिक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी न्यायमूर्ती ओक हे कायद्याच्या क्षेत्रात नैतिकतेचं महत्त्व या विषयावर व्याख्यान देत होते. या व्याख्यानात त्यांनी न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्याची गरज व्यक्त केली. एक वकील म्हणून असलेल्या नैतिक कर्तव्याबाबत सविस्तर बोलल्यानंतर त्यांनी व्याख्यानाच्या शेवटी न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाचा मुद्दा उपस्थित केला. अशा थेट प्रक्षेपणासाठी एक नवीन आचारसंहिता बनवण्याची गरज आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांचेही समान विचार आहेत. व्यक्तिगत आणि कौटुंबिक वादाची प्रकरणे वगळता मोठ्या सार्वजनिक प्रकरणाचे थेट प्रक्षेपण झाले पाहिजे. पारदर्शकतेच्या व्यापक हिताचा विचार केला असता याची नितांत गरज जाणवते, असं न्यायमूर्ती ओक यांनी म्हटलं आहे. हा त्यांचा व्यक्तिगत विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. न्यायपालिकेच्या संस्थेचा विचार नाही. कमीत कमी विशिष्ट प्रकरणांमध्ये तरी आपल्याला थेट प्रक्षेपण सुरू केले पाहिजे. आपल्याला पारदर्शकता ठेवली पाहिजे. थेट प्रक्षेपणानंतर न्यायालयाचे कामकाज कसे चालते, वकील युक्तिवाद कशा प्रकारे करताहेत हे प्रत्येक नागरिकाला समजेल. न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची हीच योग्य वेळ आहे. सुशिक्षित लोकांसह सर्वसामान्य लोकांमध्ये कायदेविषयक साक्षरता घडून आणली पाहिजे. कायदेविषयक साक्षरतेचा विकास करण्याची गरज आहे. न्यायालये कुठल्याही प्रकारातील निकाल हा लोकभावनेच्या आधारे देऊ शकत नाहीत. याच अनुषंगाने सर्वसामान्य लोकांना जागरूक करण्याची गरज आहे, असं मतही न्यायमूर्ती ओक यांनी व्यक्त केलं. तसंच सोशल मीडियात न्यायालयाच्या निकालांवर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर. अकोल्यात कलम 144 तर मुंबईतही निर्बंध लागू. 5 राज्ये 21 रुग्ण. लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग. भारतात वेगाने वाढतोय ओमायक्रॉन फैलाव. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून विविध खबरदारी आणि दक्षता घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या खबरदारीच्या उपाययोजनेअंतर्गत अकोला जिल्हा दंडाधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्ह्यात फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. हा आदेश 5 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 4 डिसेंबर रोजी आपला आदेश जारी केला. अकोला जिल्ह्यात 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा आदींचे आयोजन करण्यात येणार नाही. मात्र या लॉकडाऊन काळात जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम नियमितपणे सुरू होणार आहे. कलम 144 चे नियम मोडल्यावर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात जाहीर करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोविडचा नवीन प्रकार ओमिक्रॉन या विषाणूचे आव्हान आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईतही काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे। मात्र हाच नियम आता सर्वत्र लागू करण्यात आला आहे। त्यामुळे मॉल, दुकान अथवा कार्यालयात देखील लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत आहे। आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरियंट राजधानी दिल्लीसह 5 राज्यांमध्ये पसरली आहे। सर्वाधिक 9 रुग्ण राजस्थानमध्ये, तसंच महाराष्ट्रमध्ये 8, कर्नाटकमध्ये 2 तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे। जगभरामध्ये सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची दहशत दिसून येत आहे। जवळजवळ 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत। बेल्जियममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांना विरोध केला जातोय। या निर्बंधांना विरोध करणाऱ्यांनी हिंसा केल्याच्या घटना समोर आल्या आहेत। आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि फटाके फोडून विरोध दर्शवला आहे। पोलिसांनी अश्रुधारांच्या नळकांड्या आणि लाठीचार्जच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवलं आहे। इटलीमध्ये रोज 14 ते 15,000 कोरोना रुग्ण आढळून येत आहेत। मागील आठवड्याच्या तुलनेत हा आकडा 15% अधिक आहे। ऑस्ट्रेलियामध्ये ही लस समर्थक आणि विरोधकांनी आमने सामने येऊन आंदोलन केल्याचं चित्र पाहायला मिळालं। आता ग्रामपंचायतीच्या हद्दीत बालविवाह झाल्यास सरपंचावर गुन्हा दाखल करून सरपंचाचे पद रद्द करण्याची शिफारस। बालविवाह करून देणारे आणि घेणारे आईवडील, भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो। मात्र आता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बालविवाह होईल त्या सरपंचासह नोंदणी करणाऱ्या रजिस्टरच्या विरोधातही गुन्हा दाखल करून सरपंचाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। रुपाली चाकणकर यांनी डोंबिवलीत महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या। कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। महिलांच्या सुरक्षतेसाठी शक्ती विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्यातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना सूचना करण्यात आली आहे की शहरी भागात 1091 आणि ग्रामीण भागात 112 हा हेल्पलाईन नंबर महिलांसाठी सुरू करण्यात आला आहे। महिलांना कोणताही त्रास असल्यास महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधावा। 10 ते 15 मिनिटात पोलीस त्यांच्या मदतीसाठी येतील। मुंबईमध्ये चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळ, अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट, परिस्थिती नियंत्रणात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे येत असतात। मात्र मुंबईतील चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्यानं काही अनुयायी संतापले। या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली। ऑल इंडिया पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी चैत्यभूमीच्या बाहेर गोंधळ घातला। राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेत आहेत, तर त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील त्या पद्धतीत दर्शन घेतात। मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे, या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिकेड्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन 4 ते 5 दिवसात शाळा सुरू करण्याचा निर्णय। शिक्षण मंत्र्यांची माहिती। राज्यात वाढत्या ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही कठोर निर्बंध पुन्हा नव्याने जारी करण्यात येण्याचे सांगण्यात येत आहे। त्याच निर्बंधांचा फटका गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळांवर देखील झाला आहे। याविषयीचे संकेत खुद्द शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन शाळांबाबत 4 ते 5 दिवसात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली। राज्याच्या शालेय शिक्षण विभागालाही लहान मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे। लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे। शाळाबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे। टास्क फोर्स सोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली आहे। इथून पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊनच गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं। लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही। मात्र लहान मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे। त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे। धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी केले।
गेल्या 9 महिन्यांपासून भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने सुरू असलेल्या कायापलट या उपक्रमाला डॉक्टर काब्दे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की हिवाळ्यात मायेची ऊब, पावसाळ्यात कृपाछत्र, 12माही लायन्सचा डबा, कायापालट असे एकापेक्षा एक सरस उपक्रम राबवित दिलीप ठाकूर यांनी सेवावृत्तीचा नवीन मापदंड निर्माण केला आहे। यावेळी डॉक्टर काब्दे यांनी सर्व बेघरांची आणि मतिमंदांची आस्थेवाईकपणे चौकशी केली। लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे सचिव अरुण कुमार काबरा, कोषाध्यक्ष सुरेश निलावार, ॲडव्होकेट BH निर्णे, भास्कर हंबर्डे, मुन्ना फ्लावरवाले यांनी शहरात फिरून अस्ताव्यस्त केस वाढलेल्या 38 जणांना बालाजी मंदिर परिसरात आणले। त्या ठिकाणी त्यांची बजरंग वाघमारे यांनी कठीण दाढी केली। बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने सर्वांची स्वच्छ पाण्याने आंघोळ घालण्यात आली। प्रत्येकाला नवीन कपडे, चहा, नाश्ता, 100 रुपयांची बक्षिसे देण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली दीनदुबळ्यांची सेवा महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिलीप ठाकूर आणि त्यांच्या टीमने केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ये बहुत ही स्मरणीय, बहुत ही अच्छी बात नांदेड़ शहर में हो रही है, जो कि बहुत ही अनुकरणीय है कि जो अपने देश में अनेक ये जिलों में और ठिकान पर इससे प्रेरणा लोगों को मिलेगी और वो काम अच्छी तरह से आगे बढ़ेगा। ये मुझे ऐसा लगता है कि शासन ने भी इसमें कुछ जो वॉलंटरी ऑर्गेनाइजेशन स्वयंसेवी संस्था है उनको मदद करना चाहिए, लायन्स जैसे संस्था को, और उनका एक कोई रहने का परमानेंट इंतजाम करना चाहिए। या बातमीपत्रात इथेच थांबूयात। ताज्या अपडेट्ससाठी www.lokapeksha.com या संकेतस्थळावरती भेट द्या। पाहत रहा निर्भीड, निपक्ष लोकापेक्षा न्यूज। धन्यवाद।